हाय हॅलो नमस्ते. तर गुड मॉर्निंग तर नाही म्हणणार, कारण की दुपारची वेळ आहे ताईंनो. तर मी इथं ग्रोसरी सगळीच आपली संपली होती म्हणून ते आणायसाठी जाणार होती. तर आत्ता तर तयार झालेले आहे, कारण की असं सकाळी चाललं होतं की सकाळी जायचं, पण मी म्हणलं मुलं येऊ द्या मग जाऊया आपण, कारण की त्यांना पण दररोज स्कूल असते. मग ते तर बाहेर असं एकंदऱ्या दिवशी त्यांना नेलं की तेही खुश होतात. म्हणून मग म्हणलं चला, आणि त्यांनी सांगूनच गेलते मम्मी सकाळ आम्ही आल्याशिवाय तू काही जायचं नाही आहे म्हणून. तर इथं किराण्याची यादी केलेली आहे, पण असं होतच नाही की चिठ्ठी काढावीन बघावं, कारण की सगळं आपल्याला आता घरातल्या गोष्टी माहीतच असतात, काय आणायचे काय नाही ते. त्याच्यामुळे मी चिठ्ठी तर करत असते पण पर्समधून काढतच नसते. तर इथं ह्यांचं चालू होतं मम्मी उरकी उरकी किती उशीर लावायला लागले आहे. तर त्यांना नुसतं कपडे घालून बसायचं आणि चल चल म्हणायचं असं असते. तर मग इथं असं विंचरल्यावर मुलं म्हणतात मम्मी कसं विंचरलं आहे हे, हसत होती. तर मी सध्या हसत होती, असंच चालू होतं. तर मग उरकलं आणि ते तुम्हाला दाखवलेच होते की आजोबा आलेले आहेत, तर त्यांना जेवण वगैरे तेच. मग टाईम वगैरे घरी लागला, चहा वगैरे केला आणि नंतर आलो. तर इथं असं होतं की बाहेर वगैरे जायचं म्हणलं की खूप गडबड असते आपल्याला. तर मग निघालो होतो आम्ही. तर कसं वाटलं ब्लॉग तेही नक्कीच सांगा. तर काही गोष्टी असतात की म्हणजे किराणा आहे, तर काही गोष्टी असतात की आपल्याला लगेच समजतं काय म्हणजे घरातले पाहिजे तर काय नको ते. तर माझं इथं चहा पावडर तर अर्धा किलो अजून घरात, त्याच्यामुळे मी अर्धा किलोचाच पुडा घेतला आहे. तर 1 किलोचा गेल्या वर्षाने नेला होता, त्याच्यामुळे काही गोष्टी अशा आहेत. मग पोह्यांचा पण 1 पुडा घरात शिल्लक होता, मग 2च किलो घेतले पोहे. आणि आत्ता असं झालं आहे की सगळ्या गोष्टी इझी झाल्यात, कारण की इझी झालेत असं म्हणता येणार नाही आहे. पहिलं कसं होतं की छोट्या मोठे किराणे दुकान होते, तिथं जायचं, यादी द्यायची आणि आपण किराणा घेऊन यायचं. आपल्या आजोबांच्या वडिलांच्या काळात तर असंच चालू होतं. पण आता मॉल आले, डीमार्ट आलेत, त्याच्यामुळे सगळेच अशा गोष्टींकडे वळलेले आहेत. पण त्या छोट्या मोठ्या दुकानांना आपण प्राधान्य खरंच दिलं पाहिजे तर, आणि आधीमध्ये त्या दुकानांनाही गेलं पाहिजे तर आपण. तर इथं माझं सगळं घेऊन चाललं होतं. मग इथं चीज वगैरे घेतलं, कारण की मुलांनाही म्हणजे असं मध्ये खायला ही थोडंफार काय वेगळं करून द्यावं लागतं. तर इथं काउंटरला बिल करायला चालू होतं. नंतर मग इथं त्यांनी अगोदर काय पिशव्या नेऊन ठेवल्या, मग ही पण मुलं तिथं मदत करतात घेऊन जायला. तर मुलांचंही चालू होतं, घेऊन जात होते, ठेवत होते. तर असं काही नसतं की माझं महिन्यातच 1.5-2 महिन्याचा असं मी एकदमच किराणा घेऊन जात असते ताईनं. तर इथं गाठवायला मला गळ्यातलं पण गाठवायचं, तर जास्तच वरती केलं होतं, एकदा गाठवलं होतं तेव्हा. मग जरा खालती आणि प्लेनमध्ये गाठवलेलं आहे. तर उद्या शुक्रवार असल्यामुळे मी इथं फुलं केळी घेऊन आलेले आहे. आणि मग इथं किराणा ही बेसिक जे सामान असते ते त्या 2 पिशवीने आणत असते, म्हणजे ह्याचा त्याचा वास म्हणजे साबण निरमा असते ते लागू नये म्हणून. तर मग इथं हे 2 पॅकिंग पुडं आणलेले आहेत तांदळाचे, कारण की एक फोडल्यानंतर 1 तासच राहतो, किडे वगैरे लागत नाहीत म्हणून. आणि मोठ्या ह्याच्यात